याच सेल्फी पॉइंटनं अनेकांच्या सेल्फीची हौस भागवली। इथं अनेकांचे पावसाळे रोमॅन्टिक झाले। याच सेल्फी पॉइंटमुळे शिवाजी पार्कातली संध्याकाळ आणखी रंगीबेरंगी झाली। पण आता हा सेल्फी पॉइंट इतिहास जमा होतोय। मुंबईतल्या पहिल्या सेल्फी पॉइंटचा गाशा गुंडाळण्यात आलाय। 2 वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात मुंबईतला पहिला सेल्फी पॉइंट शिवाजी पार्कात तयार झाला। डोक्यावरच्या या रंगीत छत्र्यांनी अनेकांचे पावसाळे आणखी सुंदर केले। मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा सेल्फी पॉइंट प्रत्यक्षात आला। खरं तर सेल्फी पॉइंट ही परदेशातली संकल्पना, पण संदीप देशपांडेंना ती आवडली आणि शिवाजी पार्कात हे नवे रंग पाहायला मिळाले। शिवाजी पार्क आणि तरुणाई यांचं घट्ट नातं आहे, ते हेरूनच इथं सेल्फी पॉइंटची संकल्पना हिट झाली। मुळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तम सौंदर्य दृष्टी आहे, त्यामुळे त्यांनाही अनेक वेळा या सेल्फी पॉइंटवर येण्याचा आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही। विविध थीम्स आणि विविध सण इथं येऊन अनेकांनी उत्साहात साजरे केले। सेल्फी पॉइंटला आणि त्याच्यावरच्या सेल्फीजना हिट्स आणि लाईक्स भरपूर असले तरी त्यामुळे मतं काही मिळाली नाहीत। महापालिका निवडणुकीत संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडेंचा पराभव झाला। इतके दिवस CSR अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून या सेल्फी पॉइंटची देखभाल केली जात होती, पण आता पराभवानंतर हा फंड मिळणं कठीण झालंय। त्यामुळे सेल्फी पॉइंटचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय संदीप देशपांडेंनी घेतलाय। हा निर्णय घेताना दुःख होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून दिली आहे। अर्थातच या निर्णयामुळे अनेकांची मनं दुखावली आहेत। ॲक्च्युली मला खूप वाईट वाटतं, असं नाही केलं पाहिजे होतं। ॲक्च्युली असं वाटतं की खूप एन्जॉय केलं 2 वर्ष तरुण मुलांनी मुलींनी। बर्थडेसाठी वगैरे प्रत्येक सेलिब्रेशन करायला लोक इकडे यायचीच, कुठच्या दिवाळीला वगैरे पण इथे खूप गर्दी असायची। आता थोडं म्हणजे ती क्रेज आता कमी होईल वगैरे, ऑब्व्हियसली आम्हाला पण थोडं वाईट वाटतंय। आम्हाला सगळं आवडलेलं, जितकं केलेलं सगळं छान होतं, मस्त वाटत होतं ॲक्च्युली, पण आता बंद केलं म्हटलं म्हणजे थोडंसं वाईटच वाटतंय, असं नव्हतं करायला पाहिजे। मनसेच्या ताब्यातल्या या सेल्फी पॉइंटनं आता निरोप घेतलाय। आता शिवसेना भाजपमध्ये या सेल्फी पॉइंटची स्पर्धा असेल। तरुणांच्या मनामध्ये हक्काचं स्थान मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष हा सेल्फी पॉइंट मिळवण्याची धडपड करतील। या सेल्फी पॉइंटनं एकेकाळी रंगीबेरंगी दिवस अनुभवले। अनेक पाखरं इथं गिरठ्या घालायची। अनेक प्रेमी जोडप्यांना स्माइल प्लीज म्हणत सेल्फीची संधी देणाऱ्या या सेल्फी पॉइंटनं शेवटचा सण म्हणून व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला। आता प्रेमाचा आणि मतांचा दोघांचाही बहर ओसरलाय। निवडणुकीच्या काळात सर्वच राजकीय पक्ष म्हणत होते ये दिल मांगे मोर। निकालांनंतर मात्र बिल दिया दर लिया असं म्हणण्याचीच वेळ पराभूत उमेदवारांवर आली आहे। मोठ्या हौशेने उभा केलेला हा सेल्फी पॉइंट अक्षरशः गुंडाळावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।